नमस्कार मंडळी. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. शर्वरी विक्रांतवर डाऊट घेत असते आणि विक्रांतला ती विचारत असते की सांग ना, काय करत होतास तू त्या नेहासोबत, आणि तुला माहिती आहे का मला हे काय सापडलंय, असं म्हणून हॉटेलची रिसिप्ट त्याला दाखवते आणि म्हणते की तू नेहासोबत हॉटेलला गेला होतास ना. विक्रांत म्हणतो की अगं असं काय बोलतीयस, बाकीचे सुद्धा मेंबर्स तिथे होते, सर्वांची मिळून एक कॉन्फरन्स होती आणि त्यामध्येच आम्ही सर्वजण भेटलो होतो. शर्वरी त्याला म्हणत असते की तुला नेहमी बहाणे हवे असतात आणि मला माहिती आहे ना, इथे बायको इकडे त्याची वाट बघते की काय, तुला काही पडलेलं नाहीये, तुला तर फक्त त्या नेहाचंच पडलंय. असं म्हणताच तेव्हा दरवाजा वाजतो. तर शर्वरी म्हणत असते की बघ तुझी नेहा आली असेल आणि तिला सांग म्हणावं बायको आहे घरामध्ये. विक्रांत जेव्हा दरवाजा उघडायला जातो तेव्हा जानकी आणि ऋषिकेश तिथे आलेले असतात. जानकी आणि ऋषिकेशला बघून शर्वरीला धक्का बसतो आणि शर्वरी आता मूड चेंज करत म्हणत असते की दादा वहिनी तुम्ही या ना आतमध्ये, असं म्हणत आता दादा वहिनीचा पाहुणचार करते. तर विक्रांत म्हणतो की दादा वहिनी तुम्ही असे अचानक इथे. तेव्हा ऋषिकेश सांगतो की सारंगचं आणि ऐश्वर्याचं लग्न आहे आणि सारंग ऐश्वर्याच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी मी इथे आलो आहे. पहिला मान तर जावई बापू आणि बहिणाबाईचा आहे, त्यामुळे रितसर पत्रिका घेऊन आलोय. शर्वरी म्हणते की अरे वा दादा. जानकी म्हणते की शर्वरी म्हणसं जरा कुंकवाचा करंडा आणता का. शर्वरी आता कुंकवाचा करंडा घेऊन येते. तर जानकी आणि ऋषिकेश दोघंही शर्वरी आणि विक्रांतचा मानपान करतात. त्या दोघांना गंध वगैरे लावतात आणि दोघांनाही आता लग्नामध्ये सामील होण्याचं आमंत्रण देखील देतात. जानकी आणि ऋषिकेश दोघांच्या हातामध्ये आता पत्रिका देतात. तर दोघांच्याही एक्सप्रेशनवरनं जाणवत असतं की नक्कीच यांच्यामध्ये काहीतरी खटकलंय. जानकीची आणि ऋषिकेशची जाण्याची वेळ झालेली असते. तेव्हा शर्वरी त्यांना म्हणते की दादा वहिनी थांबा एक मिनिट, असं म्हणून आता ती डायरेक्ट तिची बॅगच घेऊन बाहेर येते. जानकी म्हणते की आत्ताच तुम्ही येताय का. तेव्हा शर्वरी म्हणते की हो, आता माझ्या भावाचं लग्न आहे म्हटल्यावर मी आत्तापासूनच येणार आणि मला त्या घरात कोण थांबवणार आहे येण्यापासून. खरं तर शर्वरी हे मुद्दाम करत असते आणि विक्रांतला जळवण्यासाठी आणि विक्रांतला सोडून ती जात असते. सारंगचं लग्न हा एक फक्त बहाणा असतो आणि सगळे कपडे भरून आता ती जानकी आणि ऋषिकेश सोबत निघून येते. तर इकडे अवंतिका आणि सौमित्र दोघंही गाडीत बसलेले असतात. अवंतिका सौमित्रला म्हणत असते की सौमित्र मला खूप तहान लागली आणि खूप कसं तरी होतंय आणि गाडीत बॉटलसुद्धा नाही आहेत. सौमित्र म्हणतो की एक मिनिट थांब, मी बॉटल घेऊन येतो. सौमित्र आता बॉटल आणण्यासाठी जरा गाडीतून खाली उतरतो. जेव्हा तो बॉटल घेतो आणि गाडीकडे येत असतो त्याचवेळी काही गुंड त्याच्यावर हमला करतात. अंगावर एक काळ्या रंगाचं फडकं टाकून आता त्याला किडनॅप करतात. सौमित्रला किडनॅप करताना एका बाईने बघितलेलं असतं, परंतु गाडीमध्ये अवंतिका बसलेली असते आणि अवंतिकाला या गोष्टीची भनकही नसते. ऐश्वर्याच्या गुंडांनी ऐश्वर्याला सौमित्रला किडनॅप केल्याची खुशखबर दिलेली असते, त्यामुळे ऐश्वर्या खूप खुश असते आणि सयाजीरावला ती म्हणत असते की डॅड तुम्हाला माझ्यासोबत यायचंय, कारण तुम्हाला मला खूप काहीतरी इंटरेस्टिंग दाखवायचंय, खूप गुड न्यूज द्यायची आहे. तेव्हा सयाजीराव म्हणतो की हो जाऊयात ना आपण. तर आईला मात्र मनामध्ये भीती वाटत असते की आता हे बापलेक मिळून नक्की काय करणार आहेत आणि यांच्या डोक्यात नक्की काय सुरू आहे. इकडे ऋषिकेश, शर्वरी आणि जानकी तिघही घरी आलेले असतात. शर्वरीला बघून घरातल्या सर्वांना आनंद होतो, त्याच विचारही पडतो की शर्वरी एवढ्या लवकर का घरी आली असेल. परंतु आजी म्हणत असते की आता माझी शर्वरी आली आहे ना, आता मला काही टेन्शन नाही. शर्वरी घरामध्ये कोणाला काय हवंय काय नकोय सगळ्या गोष्टी बघेल. आणि जानकीला ती म्हणते की काय बघत बसली आहेस तू, जा माझ्या शर्वरीसाठी उपीट घेऊन ये, तिचा काही मानपान आहे की नाही. शर्वरी किचनमध्ये जाते आणि ती सौमित्र भाऊजींचा काही पत्ता लागला की नाही हे माणसांना विचारत असते आणि म्हणत असते की प्लीज काहीही करा, सौमित्र भाऊजी फक्त नीट आहेत, ते चांगले आहेत, एवढीच खुशखबर द्या. आजी जानकीला म्हणत असतात की बघावं तेव्हा नुसतं फोनवर लागलेली असते, ह्या मुलीला दुसरे काही कामच सुचत नाही. माझी मुलगी इथे घरी आली आहे, तिच्यासाठी काही बनवायचं सोडून बसली आहे फोनवर बोलत. जानकी म्हणते की हो आजी झालंच, असं म्हणून जानकी आता शर्वरीसाठी उपीट बनवायला घेते. इकडे खूप वेळ झालेला असतो. सौमित्र अजूनही गाडीमध्ये येत नसतो, त्यामुळे अवंतिकाला आता भीती वाटायला लागते. अवंतिका गाडीच्या खाली उतरते आणि ज्या दुकानातून सौमित्राने बॉटल घेतली होती त्या दुकानाकडे जाते. तर तो दुकानदार म्हणतो की नाही आम्हाला तर माहीत नाही. तर अवंतिका रस्त्यावर येते. रस्त्यावर ती बाई उभी असते. अवंतिका सौमित्रला इकडे तिकडे शोधत असते. तेव्हा ती बाई म्हणते की तुम्ही कोणाला शोधताय. अवंतिका सांगते की इथे माझा होणारा नवरा होता, त्याला तुम्ही कुठे बघितलंय का. तर ती बाई म्हणते की त्याने बिस्किट रंगाचा शर्ट घातला होता का. अवंतिका म्हणते की हो त्याने बिस्किट रंगाचा शर्ट घातला होता, तुम्ही त्याला कुठे बघितलं का. तेव्हा ती बाई सांगते की हो आता काही गुंड आले होते आणि त्यांनी तुमच्या नवऱ्याला किडनॅप केलंय, काहीतरी अंगावर काळं फडकं टाकून त्याला गाडीमध्ये घातलं आणि इथून निघून गेले. हे सगळं ऐकून अवंतिकाला मोठा धक्का बसतो. अवंतिका लगेचच तिच्या डॅडला फोन करते आणि सांगते की डॅड खूप मोठा प्रॉब्लेम झाला, इथे सौमित्रला कोणीतरी किडनॅप करून नेलंय.
अवंतिका लगेचच गाडीमध्ये जाऊन बसते. अवंतिकाला प्रचंड टेन्शन आलेलं असतं. इकडे जिथे सौमित्रला किडनॅप केलेले असतं तिथं सयाजीरावला घेऊन ऐश्वर्या तिथे पोहोचलेली असते आणि सयाजीराव जेव्हा सौमित्रला बघतात तेव्हा सौमित्रचा त्यांचा खूप राग येतो. सौमित्रची ती कॉलर पकडतात आणि म्हणतात की तुझी हिंमत कशी काय झाली माझ्या मुलीला दगा देण्याची. तर ऐश्वर्या म्हणते की कूल डॅड, तुम्हाला असं काहीच करायचं नाही आहे. आता बाजूच्या गुंडांना ती काढून देते आणि म्हणते की मला सौमित्रसोबत एकट्यात बोलायचं आहे. सयाजीरावसुद्धा तिथून निघून गेलेले असतात. तर ऐश्वर्या आता सौमित्रसोबत बोलत असते की काय सौमित्र, का केलंस तू असं. सौमित्र म्हणत असतो की हे बघ ऐश्वर्या, मी तुझी माफी मागतोय. हे बघ माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. ऐश्वर्या म्हणते की हो का, म्हणजे मग तू मला लग्नाला होच का म्हणाला. जर तू मला लग्नाला हो म्हटला नसता तर आपली बात इथपर्यंत पोहोचलीच नसती ना, आणि मलाही त्रास झाला नसता. परंतु तो मला हो म्हटला आणि पळून मात्र दुसऱ्याच मुलीसोबत गेला. असं कसं चालेल सौमित्र. सौमित्र तिला म्हणत असतो की हे बघ माझ्याकडनं चूक झाली, परंतु अगं मला पळून जाण्याचा सोडून माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय उरला नव्हता. शेवटी मी तरी काय करणार होतो, आणि शेवटी माझं ज्या मुलीवर प्रेम आहे त्या मुलीसोबत मी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ऐश्वर्या म्हणत असते की मग माझं काय, तू माझ्याशी का लग्नाचा निर्णय घेतला, तू मला का हो म्हटला, या सगळ्यात माझी काय चूक आहे. सौमित्र तिची माफी मागत असतो, परंतु ऐश्वर्या मात्र आता खूपच रागामध्ये असते. इकडे रात्रीच्या वेळी ऋषिकेश आणि जानकी बोलत असतात. तर जानकी म्हणत असते की तुम्हालाही तेच वाटतंय ना जे मला वाटतंय. खरं तर शर्वरी वंश आणि विक्रांत भाऊजीवरनं असं वाटत होतं की त्यांच्यामध्ये काहीतरी खटकलंय, परंतु देवाच्या कृपेने त्यांच्यामधल्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा ठीक व्हाव्यात. ऋषिकेश म्हणतो की तू काळजी करू नकोस, बघ आता उद्या दोघांना मी कसं एकत्र आणतो ते. जानकी म्हणते की ते तर खरं आहे, परंतु मला सौमित्र भाऊजींची सुद्धा खूप काळजी वाटते. कुठे असतील ते, काय असतील, काय करत असतील, तुम्ही त्यांचा शोध घेतला का. ऋषिकेश म्हणतो की हो मी शोधण्याचा प्रयत्न करतोय, परंतु सौमित्रचा अजून काहीच पत्ता लागला नाही आहे. आणि हो तू नानांसमोर सौमित्रचा विषय काढू नकोस, नाही तर नानांना खूप वाईट वाटेल. जानकी म्हणते की ठीक आहे. तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. जानकी ऋषिकेशला म्हणत असते की सौमित्र भाऊजींचा अजून पत्ता नाही लागलाय. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की सौमित्रला मी शोधून काढणार, त्याला असं वाऱ्यावर नाही सोडणार. आणि त्यातल्या त्यात ऐश्वर्याने एवढा चांगला मार्ग काढलाय की त्यामुळे सयाजीरावांकडून सौमित्रला कसलाही धोका नाही आहे, आणि जो धोका होता तोही टळलाय, त्यामुळे टेन्शन घेण्यासारखं काही नाही असं म्हणून ऋषिकेश तिथून निघून जातो. जानकी मनात म्हणत असते की घरातल्या सगळ्यांना आणि यांना सुद्धा हेच वाटतंय की ऐश्वर्याने मार्ग काढलाय, फक्त मलाच काहीतरी चुकतंय अशी फिलिंग काय येते. ऐश्वर्या सौमित्रला म्हणत असते की आता जर तू परत आलायस तर मग मी सारंगसोबत लग्न कशाला करू, आता माझं तुझ्याशी लग्न व्हायलाच पाहिजे. तर सौमित्र म्हणत असतो की प्लीज असं नको करूस ग. ऐश्वर्या म्हणत असते की नाही, एक्झॅक्टली मी हेच करणार. तर मित्रांनो असेच घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.